तर बघा सर्वांनी थंबनेल बघितला असेल तर बघा 2025ची जी पोलीस भरती आहे ही 8,000 पोलीस भरती होणार होती. पण काल झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी 2,000 पदांचे ॲड करण्यास सांगितलेले आहे. टोटल 10,000 पदांची ही भरती निघणार आहे. आणि याच्यामध्ये बघा सध्या पोलीस बल बघता सध्या पोलीस शिपाई ही खूप कमी आहे महाराष्ट्रासाठी. आणि त्या अनुषंगाने पोलीस भरती ही 2025मध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट करण्याचे कालच्या बैठकीमध्ये जाहीर झालेलं आहे. तसेच नागपूरमध्ये राज्य राखीव महिला बटालियन या जी स्थापना आहे ही उपमुख्यमंत्री अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. लवकरच ही जी नागपूर बटालियन राज्य राखीव महिला बटालियन आहेत यांचीही स्थापना करण्याचे कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले आहे. आणि याचा फायदा बऱ्याच महिलांना होणार आहे. ग्रामीण शहरी सर्व महिलांना याचा फायदा होणार आहे. या बटालियनमध्ये पहिल्यांदाच त्यांनी 300+ ही पदे भरून घेणार आहेत. हेही काल जाहीर केलेलं आहे आणि याचा फायदा बऱ्याच महिलांना होणार आहे. त्याच्यानंतर बघा जी पोलीस भरती आताची 10,000 आहे. आपण पाठीमागचा विचार केला तर बघा 17,000 ही पोलीस भरती पाठीमागे निघाली होती, कारण पोलीस बल खूप कमी होता. आणि ही पोलीस भरती ही प्रोसेस पटकन झाली होती, म्हणजे लवकर प्रोसेस झाली होती. तसंच आताही आपण महाराष्ट्र पोलीस बल बघता खूप कमी आहे सध्या पोलीस बल. त्याच्यामुळे आता ही पोलीस भरती ही लवकर होणार आहे 10,000 पदांची. तर बघा ही पोलीस भरती जर आपण एक विचार केला तर ही पोलीस भरती जर जूनच्या लास्ट वीकमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये ॲड आली याची, तर बघा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तुमचं ग्राउंड स्टार्ट होईल. ग्राउंडसाठी 2 ते 3 महिने जातात. तर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुमचं ग्राउंड झालं तर जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होईल. तर बघा याच्यामध्ये बघा जर ग्राउंड हे तुमचं जिल्ह्यावाईज होतं. जर जिल्ह्यावाईज ग्राउंड होत असेल तर एक्झाम ही जिल्ह्यावाईज होतात. ज्या जिल्ह्याचं पहिल्यांदा ग्राउंड होतं त्या जिल्ह्याची एक्झाम ही लवकर होते. तर बघा ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला किमान कालावधी 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत तुम्हाला एक्झामसाठी कालावधी भेटू शकतो. सर्वात जास्त पाठीमागील आपण 17,000 पोलीस भरती बघितली तर बघा CP मुंबईला हा खूप कालावधी भेटला होता ग्राउंड झाल्यानंतर लेखीसाठी. CP मुंबईची ही खूप प्रोसेस लेट झाली होती गेल्या वेळेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही पोलीस भरतीचं आपण एक बघितलं. जर ॲड जूनमध्ये आली तर अशा पद्धतीने ही पोलीस भरती होऊ शकते. तर बघा ग्राउंड तुमचं सप्टेंबरमध्ये झालं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमची लेखी होऊ शकते. जर ॲड जूनच्या लास्ट वीकमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आली तर. आणि तुम्हाला आता ॲड आली तर खूप बेनिफिट्स आहेत, म्हणजे की तुम्हाला आता तुम्हाला ग्राउंडसाठीही वेळ आहे आणि लेखीसाठीही वेळ आहे. कालची आपण बैठक बघता आपल्याला एक आपण धरून चालू शकतो की कुठेतरी पोलीस भरतीसाठी चालना भेटलेली आहे, म्हणजेच की पोलीस भरती येण्याचे चान्सेस खूप आहेत. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी त्याच्यावरही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यावरही व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवेन. अशाच नवनवीन पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपल्या एशियन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या बी पोलीस भरतीच्या नवीन अपडेट असतील त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.